केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यामध्ये 6 महिने चर्चा झालेली होती। त्यामुळे नोटबंदीचा निर्णय हा सरसकट अयोग्य निर्णय ठरवला जाऊ शकत नाही, असं न्यायमूर्ती गवई यांनी आपल्या निकालाचं वाचन करताना म्हटलेलं आहे। 6 महिने आरबीआय आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आणि म्हणूनच संपूर्ण निर्णय प्रक्रिया ही चुकीची होती असं म्हणता येऊ शकत नाही। नोटबंदी सरसकट अयोग्य ठरवली जाऊ शकत नाही असं न्यायमूर्ती गवईंनी म्हटलेलं आहे। कोर्टामध्ये एकूण देशभरातून दाखल झालेल्या विविध याचिकांवरती एकत्रित सुनावणी पार पडली। डिसेंबर महिन्यातच ही सुनावणी पूर्ण झाली आहे, तर आज निकालाचा दिवस आहे। 2016 साली नोटबंदीचा निर्णय योग्य होता की नाही हे या निकालाअंती स्पष्ट होणार आहे। प्रशांत आपल्याला अपडेट्स देतात। प्रशांत, निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे। खूप महत्त्वाची टिप्पणी जस्टिस गवई यांनी केली आहे की 6 महिने आरबीआय आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये संवाद सुरू होता। काय नेमकं त्यांनी म्हटलंय? रणजित बहुधा प्रशांतपर्यंत आपला आवाज काही तांत्रिक अडचणींमुळे पोहोचू शकत नाहीये। कोर्ट रूम मधले अपडेट्स आपण प्रशांतकडनं जाणून घेतच राहू, परंतु 2 निकाल येतील या संपूर्ण प्रकरणाचे असं आधी स्पष्ट करण्यात आले। त्यापैकी जस्टिस गवई हे निकालाचं वाचन करतायत। सर्वात पहिला जो निकाल आहे त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे की आरबीआय आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये 6 महिने चर्चा सुरू होती, संवाद सुरू होता। त्यामुळे सरसकटपणे नोटबंदीचा निर्णय चुकीचा होता असं म्हणता येणार नाही। लोकांना प्रचंड त्रास झाला, परंतु लोकांच्या झालेल्या त्रासाचा विचार करता हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं की नोटबंदीचा निर्णय कोणत्या कारणास्तव घेण्यात आलेला होता, काय उद्दिष्ट होतं नोटबंदीच्या निर्णयाचं। आर्थिक निर्णय प्रक्रियेत न्यायालयीन हस्तक्षेपाला मर्यादा असल्याची टिप्पणी सुद्धा निकाल वाचनादरम्यान करण्यात आली आहे। पुन्हा एकदा आपण जातोय प्रशांतकडे। प्रशांत, आतापर्यंतच्या निकाल वाचनातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? सगळ्यात महत्त्वाची टिप्पणी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निकालामध्ये आलेली आहे ती म्हणजे नोटबंदीचा निर्णय जो आहे तो घटनाबाह्य नाहीये। कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये खूप आधीपासून म्हणजे अगदी 6 महिन्यांची जी आवश्यकता आहे तर त्या 6 महिन्यांपासून कन्सल्टेशन सुरू होतं हे याच्यामध्ये निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि जी सुनावणी सुरू होती त्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं की जरी नोव्हेंबरला हा निर्णय जाहीर झालेला असला तरी फेब्रुवारी 2016 पासून आरबीआयशी कन्सल्टेशन जे आहे ते सुरू होतं। त्यामुळे एक प्रकारे नोटबंदीचा जो निर्णय आहे तो घटनाबाह्य नाहीये हे सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। बघावं लागेल की याच्या व्यतिरिक्त काही इफ अँड बट्स काही इतर मुद्द्यांवरती केंद्र सरकारला सुप्रीम कोर्ट काही सांगते का हे आपल्याला पुढच्या काही मिनिटांमध्ये कळेल। प्रशांत, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नोटबंदीला जवळपास 6 वर्ष उलटून गेली आहेत आणि त्यानंतर या याचिका किंवा हा निकाल समोर येतोय। मुख्य आक्षेप काय आहेत विविध याचिकांमधले? नक्कीच आत्ताचा जो निकाल आहे त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोर्टाने एक प्रकारे हे मान्य केलेलं आहे की सर्व सिरीजच्या ज्या नोट आहेत सिरीजच्या ज्या नोट आहेत त्या चलनातनं बाद करण्याचा अधिकार सरकारला आहे। 8 नोव्हेंबर 2016चं जे नोटिफिकेशन होतं त्याच्यामध्ये कुठलीही त्रुटी नाहीये असं सुद्धा निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे। आणि याच्याशिवाय आरबीआयला कितपत याच्यामध्ये स्वतंत्र अधिकार आहेत की म्हणजे बंद एकदा सरकारनं त्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर त्या परत आणण्याचा अधिकार जो आहे तो आरबीआयला नाही आहे। साहजिकच कार्यकारी कायदेशीर मंडळ म्हणून केंद्र सरकारचा जो अधिकार आहे तो याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च मांडलेला आहे। आणखी एक मुद्दा की सातत्यानं अनेक याचिका यासाठी दाखल केल्या गेल्या की लोकांना खूप त्रास झाला। काही लोक आजारी असताना त्या रांगेमध्ये उभे होते, काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, परंतु लोकांना झालेल्या त्रासाचा मुद्दा जिथपर्यंत मर्यादित आहे त्याचा विचार करता उद्दिष्ट काय होतं किंवा उद्देश काय होता हा निर्णय घेण्यामागचं हेही पाहणं महत्त्वाचं असल्याचं जस्टिस गवईंनी म्हटलेलं आहे। या मुद्द्याबद्दल त्यांनी अधिक प्रकाश काय टाकला? नक्कीच खरं तर ज्ञानदा आत्ताची अजून एक महत्त्वाची अपडेट ही आहे की न्यायमूर्ती भूषण गवई यांनी हा निर्णय जो आहे तो घटनेच्या चौकटीत असल्याचं म्हटलेलं आहे। पण ज्या दुसऱ्या न्यायमूर्ती आहेत या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठातल्या बी व्ही नागरत्ना तर
त्यांनी मात्र या निर्णयाच्या विरोधातला निकाल जो आहे तो आपला सांगितलेला आहे. त्यामुळे बघावं लागेल की 5 न्यायमूर्तींच्या या घटनापीठामध्ये 3-2 अशा पद्धतीने निकाल येतोय का. कारण आत्ता नागरत्ने यांचा जो निकाल येतो आहे, महिला न्यायमूर्ती आहेत त्यांचा निकाल आहे आणि त्यांनी मात्र भूषण गवई यांच्या निकालाशी आपण सहमत नसल्याची पहिली टिप्पणी जी आहे ती केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या निकालपत्रातले काय मुद्दे आता येतात हे बघावं लागेल. आतापर्यंत कोर्टात नेमकं काय काय घडलं? सुनावणी तर आधीच पूर्ण झालेली होती, निकालाचं वाचन प्रशांत आज होत आहे. आतापर्यंत घडलंय काय काय? अगदी 10 ते 15 मिनिटांपूर्वी या निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं 7 डिसेंबरला हा निकाल राखून ठेवलेला होता. जेव्हा सुरुवातीला घटनापीठ बसलं तेव्हा एकूण 9 प्रश्न म्हणजे क्वेश्चन ऑफ लॉ की ज्या आधारावरती घटनापीठाला आपला निकाल द्यायचा होता ते निश्चित करण्यात आलेले होते आणि त्यापैकी 6 मुद्दे जे आहेत ते कोर्टानं अंतिम मांडलेले आहेत. त्या 6 मुद्द्यांचं पहिल्यांदा वाचन न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आपला निकाल वाचून दाखवला आणि भूषण गवई यांच्या निकालाचं एका वाक्यातलं सार जर सांगायचं झालं तर ते हे आहे की केंद्र सरकारने घेतलेला जो निर्णय होता किंवा 8 नोव्हेंबर 2016चं जे नोटिफिकेशन आहे, ज्या नोटिफिकेशननुसार नोटबंदी अंमलात आणली तर त्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी नाही आहेत. RBI आणि केंद्र सरकारमध्ये पुरेसं कन्सल्टेशन, पुरेशी चर्चा या निर्णयाच्या आधी झाली होती. हे भूषण गवई यांच्या निकालामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे. आता न्यायमूर्ती नागरत्ना ज्या आहेत, महिला न्यायमूर्ती आहेत, त्यांचा निर्णय जो आहे तो वाचून दाखवला जातोय आणि त्यामुळे बघावं लागेल की त्यांच्या निकालाच्या बाजूने नेमक्या काय काय गोष्टी आहेत. आपण आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा सांगूयात की 2016 साली नोव्हेंबर महिन्यात नोटबंदी झालेली होती आणि याच नोटबंदी संदर्भात गेल्या 6 वर्षात देशभरात विविध याचिका दाखल करण्यात आल्या. याच याचिकांची एकत्रित सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर पार पडली. निकाल राखीव ठेवण्यात आलेला होता आणि आता निकालाचं वाचन सुरू झालेलं आहे. सगळ्यात आधी जस्टिस गवईंनी आपले मुद्दे उपस्थित केले, निकालाचं वाचन केलं, ज्यामध्ये नोटबंदीचा निर्णय हा घटनाबाह्य नव्हता असं त्यांनी नमूद केलं. या निर्णय प्रक्रियेला चुकीचं म्हणता येऊ शकत नाही कारण RBI आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये नियमानुसार 6 महिने आधीपासून संवाद सुरू होता, चर्चा सुरू होती असं जस्टिस गवईंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नोटबंदीच्या बाजूने एक प्रकारे जस्टिस गवईंचा निर्णय जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या न्यायमूर्ती जस्टिस नागरत्ना यांनी आपल्या निकालाचं वाचन सुरू केलेलं आहे, परंतु नागरत्ना या जस्टिस गवई यांच्या निर्णयाशी सहमत नाहीत हे स्पष्ट होतंय त्यांच्या निकाल वाचनामधनं. आर्थिक निर्णय प्रक्रियेमधला जो मुद्दा आहे तो इथे चर्चेला आलाय. नोटबंदीच्या निर्णयामागचा नेमका हेतू काय होता हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. लोकांना त्रास झाला हे जरी मान्य असलं तरी हेतू सुद्धा तितकाच महत्त्वाचा. 8 नोव्हेंबर 2016ला नोटबंदी संदर्भातली अधिसूचना निघाली, त्यात कोणत्याही त्रुटी नव्हत्या असं जस्टिस गवईंनी आपल्या निकालामध्ये म्हटलंय. त्यामुळे एक प्रकारे केंद्र सरकारला हा दिलासा मानला जातोय. पुन्हा एकदा अपडेटसाठी आपण प्रशांतकडे जाऊयात. प्रशांत, न्यायमूर्ती नागरत्ना ज्या मुद्द्यांशी सहमत नाही आहेत त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा दिसतोय की या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात कुठून व्हायला पाहिजे. कारण जो कायदा आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जर अशा पद्धतीनं नोटबंदी करायची असेल तर त्याचा पहिला प्रस्ताव किंवा त्याची सूचना जी आहे ती रिझर्व्ह बँकेकडून यायला पाहिजे. चिदंबरम यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा युक्तिवाद केला तेव्हा त्यांचं सुद्धा म्हणणं हेच होतं. आधीच्या काही नोटबंदींचं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं. 1946ला सुद्धा अशा पद्धतीनं नोटबंदी जी आहे ती झालेली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताच्या नोटबंदीतला हा फरक जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न वकिलांनी केलेला होता. तर त्या मुद्द्यावरती नागरत्ना यांचं निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात जी आहे किंवा पहिलं पाऊल जे आहे ते RBIनं टाकलं पाहिजे, ना की केंद्र सरकारने. हा त्यांच्या निकालातला आतापर्यंतचा तरी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतोय. 2016 साली नोव्हेंबर महिन्यात ही नोटबंदी झाल्यानंतर 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा रातोरात चलनातनं बाद झालेल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भातली घोषणा केली. जवळपास 10 लाख कोटी रुपये एका रात्रीतच चलनातनं बाद ठरवले गेले. या संदर्भात विविध मुद्द्यांवरती देशभरातनं जवळपास 58 याचिका कोर्टात दाखल केल्या गेल्या. यांचं एकत्रित सुनावणी पार पाडून निकालाचं वाचन आज सुरू करण्यात आलेलं आहे.
दोन निकाल आतापर्यंत आपल्या समोर येत आहेत. जस्टिस गवई यांच्या निकालाप्रमाणे नोटाबंदीला घटनाबाह्य म्हणता येणार नाही किंवा त्याच्या अधिसूचनेमध्ये कोणतीही त्रुटी नव्हती. लोकांना त्रास झाला हे जरी मान्य असलं तरी हेतू काय होता नोटबंदी मागचा हा विचारात घ्यायला पाहिजे आणि नियमानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये 6 महिन्यांपासून चर्चा सुरू होती नोटबंदी निर्णयाच्या प्रक्रियेच्या आधीपासून, असं नमूद करताना जस्टिस गवई यांनी एक प्रकारे नोटबंदीच्या बाजूने आपला निकाल देत केंद्र सरकारला दिलासा दिलेला आहे. तर दुसरीकडे जस्टिस नागरत्ना यांच्या निकालाचं वाचन सुरू आहे, पण त्यांनी काही आक्षेप घेतलेले आहेत, काही विरोधी मुद्दे नोंदवलेले आहेत. या घटनापीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती SS नझीर आहेत, न्यायमूर्ती BR गवई, न्यायमूर्ती BV नागरत्ना, न्यायमूर्ती SS बोपण्णा, AS बोपण्णा आणि न्यायमूर्ती V रामसुब्रमण्यम हे या खंडपीठाचे अन्य सदस्य आहेत. या सर्वांचं एकमत झालेलं नाही हे तर स्पष्ट आहे, कारण आतापर्यंत 2 निकाल आपल्या समोर आलेले आहेत. प्रशांत, या घटनापीठाचा बहुमताचा निकाल नेमका कसा ठरवला जाईल? सध्या कोर्टरूम मधलं चित्र किंवा चर्चा काय रंगतेय? आतापर्यंत 2 निकालांचं वाचन झालेलं आहे, भूषण गवई आणि न्यायमूर्ती नागरत्ना, आणि ही बाब स्पष्ट झालेली आहे की दोघांचे निकाल वेगवेगळे आहेत. फक्त आता बघावं लागेल की 5 न्यायमूर्तींच्या पैकी न्यायमूर्ती गवई यांच्या निकालावरती किती न्यायमूर्तींच्या सह्या आहेत आणि न्यायमूर्ती नागरत्ने यांच्या निकालावरती किती जणांच्या सह्या आहेत, कारण त्याच्यावरतीच हा निर्णय वैध आहे की अवैध या संपूर्ण निकालाबाबत मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळेल. पण नागरत्ने ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या निकालातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा दिसतोय की या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात जी आहे ती रिझर्व्ह बँकेनं करायला पाहिजे, आणि त्यांचं म्हणणं हे आहे की जर अशा पद्धतीचा निर्णय होत असेल तर तो कायद्यानंच व्हायला पाहिजे, आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सिक्रेसी ठेवायची असेल तर एक वेळ तुम्ही अध्यादेशाचा मार्ग स्वीकारा. पण हे सगळे मुद्दे जे आहेत ते आर्थिक नीतीशी निगडीत आहेत, ज्याचा खूप मोठा परिणाम होत असतो. न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निकालामधलं एक वाक्य असं होतं की आर्थिक धोरणांमध्ये कोर्ट फारसं पडू शकत नाही, पण त्याच्यामध्ये नागरत्ने यांच्या निकालातला हा पण उल्लेख आहे की जेव्हा इतका मोठा निर्णय असतो की ज्याचे परिणाम वेगवेगळ्या दृष्टीनं समाजावरती होत असतात त्यावेळी कोर्ट मूक दर्शक जे आहे ते बनू शकत नाही, आणि प्रक्रियांचं पालन होतंय की नाही याचं सुद्धा परीक्षण जे आहे ते कोर्टाला करावं लागेल. आता उत्सुकतेचा मुद्दा सगळ्यात हाच आहे की हे निकाल परस्पर विरोधी आहेत हे तर स्पष्ट झालेलं आहे, पण न्यायमूर्ती नागरत्ने यांच्या निकालावरती किती न्यायमूर्तींच्या सह्या आहेत आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निकालावरती किती, याच्यावरतीच या निकालाचं अंतिम भविष्य किंवा जे घटनेच्या कसोटीवरचं परीक्षण आहे ते ठरणार आहे. बरोबर. नोटबंदीच्या निर्णयानं सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठी उलथापालथ झालेली होती. लोकांना खूप त्रास सुद्धा झालेला होता. बराच वेळ गेला. सगळं रुटीन सर्वांचं अर्थव्यवस्थेच्या बाबतीत पुन्हा बसण्यासाठी घडी विस्कटलेली होती. नोव्हेंबर महिन्यात 2016 साली हा निर्णय झालेला होता. बरीच टीका झाली, काहींनी नोटाबंदीच्या बाजूने आपलं मत दिलेलं होतं आणि देशभरातनं जवळपास 58 विविध याचिका दाखल केल्या गेल्या. याचिकांची एकत्रित सुनावणी डिसेंबर महिन्यामध्ये पार पडली. कोर्टानं आपला निकाल राखीव ठेवलेला होता. 2 वेगवेगळे निकाल या प्रकरणामध्ये समोर आलेत, म्हणजे घटनापीठाचं या निर्णयामध्ये एकमत नाही हे तर स्पष्टच होत आहे. त्यामुळे BS गवई आणि N नागरत्ना या 2 न्यायमूर्तींनी आपले वेगवेगळे निकाल दिलेत, आणि जसं प्रशांतनं सांगितलं त्याप्रमाणे आता उत्सुकता याचीच आहे किंवा हे पाहावं लागेल की या 2 न्यायमूर्तींच्या निकालपत्रावरती किती न्यायमूर्तींच्या सह्या आहेत. जिथे बहुमत असेल तो निर्णय सर्वसाधारणपणे ग्राह्य मानला जातो. कायद्याच्या चौकटीमध्ये तो अंतिम निर्णय मानला जातो. त्यामुळे BS गवई असतील किंवा नागरत्न असतील यांच्या निकालावरती सह्या कुणाकुणाच्या यावरती आता नोटबंदीच्या निकालाचं पुढचं भवितव्य अवलंबून असेल. प्रशांतकडे आपण पुन्हा एकदा जातोय. प्रशांत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.